नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं या आपल्या शाश्वत अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मला। बघा, नुकतीच तलाठी भरतीची जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेसंदर्भात नुकत्याच सुधारित गुणवत्ता याद्या ह्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या याद्या प्रकाशित झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या मनात एक संभ्रमणाचं वातावरण निर्माण होताना दिसत आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल किंवा मेसेजेस आलेले आहेत की आता पुन्हा निवड यादी लागेल का, पुन्हा प्रतीक्षा यादी ही लागेल का, आणि जर निवड यादी पुन्हा लागली किंवा प्रतीक्षा यादी पुन्हा लागली तर या आधी यादीमध्ये नावं असलेल्या विद्यार्थ्यांचं काय, किंवा ते ज्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, ज्यांचे मेडिकल टेस्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं पुन्हा समोर काय होईल, किंवा त्यांचे नावं हे प्रतीक्षा यादी किंवा निवड यादीमध्ये राहतील का, नियुक्ती होईल का त्यांची, या बऱ्याच विद्यार्थ्यांचे याबद्दल बरेच संभ्रम हे आपल्याला समोर येताना दिसत आहे। आणि याचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले, मेसेज आले आणि प्रत्येकाला कॉल आणि मेसेजवर रिप्लाय करणं हे एवढं शक्य नसते। त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुमचे सर्व जे डाऊट आहेत, तुमच्या सर्व अडचणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे। मी शक्यतो जेवढे प्रश्नांची उत्तर तुमचे देता येईल तेवढे मी देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्रकर्षाने समोर येतो आहे तो म्हणजे की निवड याद्या आणि ज्या सुधारित गुणवत्ता याद्या प्रकाशित झालेल्या आहेत, सुधारित गुणवत्ता यादी प्रकाशित झालेली आहे, तर ही यादी का बरं प्रकाशित करण्यात आलेली आहे, किंवा आता का बरं सुधारित गुणवत्ता याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहे। बघा, तुम्हाला वेबसाईटवर गेल्यानंतर महाभूमीच्या वेबसाईटवर हे सर्व दिसेल आणि यामध्ये टोटल 36 जिल्ह्यांची गुणवत्ता यादी जी आहे, सुधारित गुणवत्ता यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात TCS ने एक परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे। त्या परिपत्रकावरूनच आपण चर्चा करूया की काय आता समोरची प्रक्रिया ही राहू शकते। ओके, बघा, हे जे आहे TCS ने एक आपल्याला प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे, GR दिलेला आहे, जो 11 तारखेला निघालेला आहे, 11 मार्चला। त्यामध्ये याबद्दलचं पूर्ण स्पष्टीकरण हे करण्यात आलेलं आहे। ओके, सुधारित गुणवत्ता याद्या का प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत, तर बघा, जे याआधी जो TCS ने निकाल लावला होता, याआधी जो आपला तलाठी भरतीचा निकाल आलेला आहे, ज्यामध्ये निवड याद्या प्रकाशित झाल्या होत्या, प्रतीक्षा याद्या प्रकाशित झाल्या होत्या, तर त्याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे ऑब्जेक्शन होते काही प्रश्नांवर, की काही प्रश्नांची उत्तर हे वेगळे आहे आणि जे TCS कंपनी आहे त्याच्या मार्फत उत्तर हे वेगळे देण्यात आलेले आहेत। पण त्याबाबत TCS ने कोणतेही त्यावेळी त्या बाबींकडे लक्ष न देता डायरेक्टली त्यांनी काय केलेलं आहे, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ह्या प्रकाशित करण्यात आल्या। ओके, सो हे जे झालेलं आहे त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं तर कोर्टामध्ये याचिका जाहीर केली होती। बघा, उच्च न्यायालयामध्ये त्यांनी काय केलं होतं, उच्च न्यायालयाच्या औरंगाबादचं जे खंडपीठ आहे, उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठामध्ये याबद्दलचा एक रीट जारी करण्यात आला होता, जो TCS साठी रीट जारी करण्यात आला होता की जे प्रश्न चुकीचे आहेत त्यांना चुकीचंच देण्यात यावं आणि ते प्रश्न बदलायला पाहिजेत। अशा बऱ्याच विद्यार्थ्यांनी औरंगाबाद जे खंडपीठ आहे आपल्या न्यायालयाचं, त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी असा रीट जो आहे हा दाखल केला होता आणि यावरच एक प्रतिक्रिया म्हणून त्याचं न्यायालयाचं त्यासाठी तक्रारीचं निवारण करण्याचा एक निर्णय आलेला आहे आणि त्या निर्णयामुळेच काय झालेलं आहे तर सुधारित गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आली आहे। मग आता आपला मुख्य प्रश्न राहतो तो म्हणजे आधी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं काय, म्हणजे आधी निवड यादीमध्ये नाव असणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय। ओके, तर बघा, त्याबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामधूनच थोडीफार माहिती मिळत आहे। बघा काय दिलेलं आहे इथे, तर या पुनर्विलोकनानंतर हे पुनर्विलोकन करणार आहे तलाठीची जी 57 शिफ्ट मध्ये जी आपली परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये पुनर्विलोकन करणार आहे, म्हणजेच पुन्हा ती प्रोसिजर होणार आहे। कोणती प्रोसिजर होणार आहे, फक्त निवड याद्या आणि प्रतीक्षा याद्या प्रकाशित करण्याची, गुणवत्ता याद्यांपासूनची पूर्ण सर्व प्रक्रिया ही पुन्हा घेण्यात येणार आहे। या पुनर्विलोकनानंतर TCS आयन कंपनीकडून 79 प्रश्नांमध्ये उत्तर सूचीबाबत आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आलेले आहे। म्हणजे टोटल जेवढेही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतले होते त्याच्यापैकी 79 प्रश्नांचं ऑब्जेक्शन हे बरोबर असल्याचं आपल्याला समजून येते आणि त्यातील 219 प्रश्नांमध्ये उत्तर सूचीमध्ये बदल आहे। 219 प्रश्न बदललेले आहेत आणि त्याच्यापैकी हे सर्वात आनंदाची गोष्ट आहे की 180 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे जे 219 प्रश्न आहेत ना, त्या 219 पैकी 180 जे प्रश्न आहेत हे त्या विद्यार्थ्याचे बरोबर असो किंवा नसो, त्या प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे।
आणि 39 प्रश्नांचे पर्याय हे नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत. म्हणजे बदल किती प्रश्नांमध्ये झाला तर 39 प्रश्नांमध्ये, आणि 180 प्रश्नांचे मार्क जे आहेत हे आपल्याला पूर्णतः मिळणार आहेत. ओके, आता 180 प्रश्न जरी म्हटलं आपण तरी 57 शिफ्ट मध्ये 180 प्रश्न असतात, तरी प्रत्येकाचे 2-2 किंवा 3-3 प्रश्नांमध्ये तरी बदल होतो. 3-3 प्रश्न म्हणजे तब्बल 6 मार्कांची लीड असते. ओके, आणि 6 मार्कांची लीड असल्यामुळे तिथे कुठेतरी आपला गुणवत्ता यादीमधला जो क्रमांक आहे हा वाढण्याची शक्यता असते. ओके, आणि जे हे 39 प्रश्न बदललेले आहेत, या 39 प्रश्नांमध्ये बदल झाले तर यामुळे काही विद्यार्थ्यांचे मार्क हे कमी होऊ शकतात आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क हे वाढवू शकतात. म्हणजेच त्या विद्यार्थ्यांचा आता निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमधील क्रम हा कमी किंवा जास्त होऊ शकतो, वर किंवा खाली होऊ शकतो. ओके, आता यामध्येच बघा आणखी एक गोष्ट नमूद केलेली आहे, त्या गोष्टीकडे आपल्याला प्रकर्षाने लक्ष द्यायचं आहे. ते म्हणजेच यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे, तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती माहिती सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर 219 प्रश्नाच्या बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झालेला आहे. आता हे साहजिकच गोष्ट आहे, जर गुणवत्ता यादी बदलली, गुणवत्ता यादीमध्ये जर बदल झाला तर निवड यादीमध्ये सुद्धा बदल होईलच. निवड यादीमध्ये सुद्धा बदल होईलच. आता आपल्याला असं 100% सांगता नाही येणार, पण एक शक्यता आहे की निवड यादीमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो, कारण पूर्ण प्रक्रिया ही पुन्हा सुरू होऊ शकते, पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही होऊ शकते. शेवटी शक्यता हा शब्द मी त्यामध्ये वापरलेला आहे आणि ही शक्यताच राहणार आहे. जोपर्यंत आपल्याला टीसीएस कडून कुठलंही एक प्रसिद्धी पत्रक किंवा कुठलीही क्लिअरिफिकेशन मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला हे यावरच राहावं लागेल की गुणवत्ता यादी जर बदल झाला तर निवड यादीमध्ये सुद्धा बदल अपेक्षित आहे किंवा बदल होऊ शकतो. ओके, मे बी चेंजेस होऊ शकतात, पण ती शेवटी शक्यता आहे. जोपर्यंत टीसीएस कडून असं कुठलंही प्रसिद्धी पत्रक येत नाही तोपर्यंत आपण ते खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. ओके, तलाठी भरती झालेल्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून या जिल्ह्यांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. काही जे निकाल आहेत तसेच सोबत 11 अशा उमेदवारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे, ज्यांचे शासन स्तरावर नंतर निर्णय घेण्यात येतील. म्हणजे काही विद्यार्थ्यांचे निकाल जे आहेत हे राखून सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. आता बघा, आपलं जे पूर्वी निवड यादीमध्ये किंवा प्रतीक्षा यादीमध्ये नाव असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांचं नाव आलेलं आहे निवड यादी, प्रतीक्षा यादी किंवा ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत की आता आमचं काय होईल, तर बघा टीसीएस कडून जे ही सुधारित गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे त्यानुसार तरी असंच वाटत आहे की शक्यता आहे की पुढे कुठेतरी सुधारित निवड यादी सुद्धा प्रकाशित होईल. तर त्या निवड यादीनुसार ठरेल आणि पूर्णतः नवीन निवड याद्या, नवीन प्रतीक्षा याद्या ह्या प्रकाशित होऊ शकतात. आणि शेवटी शक्यता आहे जोपर्यंत टीसीएसचा एखादा GR आपल्याकडे येत नाही किंवा टीसीएस कडून एखादा प्रसिद्ध पत्रक कडून हे जोपर्यंत क्लिअरिफाय होणार नाही तोपर्यंत खात्रीशीरपणे असं कोणीही सांगू शकणार नाही. ओके, तुमच्या आणखी काही या रिलेटेड काही अडचणी असतील, आता जेवढे प्रश्न मला कव्हर करता आले या व्हिडिओमध्ये तेवढे मी कव्हर केलेले आहेत, पण तुमच्या आणखी काही जर अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. निश्चितच मी तुमच्या कमेंट्सला उत्तर देणारच आहे आणि तुम्हाला रिस्पॉन्स करणारच आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. ओके, आणखी इतरही आपल्या चॅनलला व्हिडिओज येत असतात आणि अशाच नोटिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जेही नोटिफिकेशन येतात ते तलाठीच्या बाबतीत म्हणा, पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा इतर कुठल्याही परीक्षांच्या बाबतीमध्ये ज्याही नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असतील त्या नोटिफिकेशन ज्या असतात आपल्या चॅनलवर अपडेट होत असतात, वारंवार अपडेट होत असतात. तर त्या नोटिफिकेशनसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त करून शेअर करा, जेणेकरून तुमचे जर मित्रांचे काही किंवा बाकी उमेदवारांचे जे प्रश्न असतील हे सुटतील आणि त्यांना सुद्धा एक मार्ग मिळेल. आणि तुम्हालाही काही अडचणी असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.